संसदीय दलाची बैठक दिल्लीमध्ये जी झाली त्या बैठकीमध्ये हे 6 खासदार आले नाही आणि त्यांची प्रक्रिया त्यांच्यावर कारवाई व्हीप दिला होता. व्हीप दिल्यानंतर सुद्धा आले नाही तर एक कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी होणार होतं. कायदेशीर कारवाई याच करता होणार कारण आपण सर्वांना म्हणजे शिवसेना पक्षाने उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने सगळं काही ईमेलमध्ये व्हॉट्सअपमध्ये त्यांच्या घरी पत्र हे सगळं पाठवलं होतं. तर ते त्यांना मिळालंही परंतु मिळाल्यानंतर सुद्धा ते आले नाही. तर त्यामुळे त्यांनी पक्षाशी द्रोह केला, विद्रोह केला आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांना हे सांगेल की त्यांनी योग्य केलं नाही. जे 6च्या 6 खासदार माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालील मशालवर निवडून आले आणि त्यांनी आता ही गद्दारी केली. ही गद्दारी पक्षाशी केली, ही गद्दारी त्या मतदारसंघातील केली, त्या मतदारसंघातील लोकांशी केली. म्हणून हे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आता संजय राऊत साहेबांची मी स्टेटमेंट पाहत होतो त्याचप्रमाणे बाकीच्या इतरांचेही वाक्य कोणी काय बोललं कोण काय बोललं. आज संजय राऊत साहेब बोलतात म्हणून कोणीतरी काहीतरी त्यांना बोलतं. एक ती बाई कोण आहे त्या नवीन ती वाघमारे किती वाघमारेला माहीत नाही तिच्या वडिलांनी. त्या वाघमारे बाई म्हणते की यांना ठाण्याचं हॉस्पिटलमध्ये आम्ही बेड ठेवलेलं आहे. अरे तुम्हाला आता काळ असा बदलतो ना, सरकार येतं सरकार जातं त्यावेळेस तुमची ही अवस्था होणार आहे. आमची नाही होणार. आमचं इथं संपलं आता आता खूप हाय झालं आता अति झालं. पण आता मात्र याच्यानंतर आमचे दिवस येतील. आणि मग ही वाघमारे बाई कोण आहे तिने तुमच्या आईवडिलांनी काही वाघ मारले की नाही माहिती नाही पण आडनाव वाघमारे आहे. तर त्या बाईंनी त्यात मी सांगेल की तू असं म्हणतेस की नाही आता बेड रिकामा ठेवलेलं आहे, आता हे बेड तुमच्यासाठीच कामा येणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की हे योग्य नाही आहे. एक एक खासदार जर पाहिले तर आम्ही मराठवाड्यामध्ये माझे 3 खासदार या ठिकाणी गेले. ते तिन्ही खासदार त्या ठिकाणी मी किती वेळेस किती वेळेस त्या ठिकाणी जायचं. उद्धव साहेब गेले, माननीय बाळासाहेब गेले, उद्धव साहेब गेले, त्याच्यानंतर आदित्य साहेब गेले, आम्ही किती वेळेस गेलो आणि यांना निवडून आणण्याचं काम सुद्धा झालं. आज पक्ष संघटना मजबूत केली आणि म्हणून ते निवडून आले. आज मला सांगा की इतके निवडून आल्यानंतरची परिस्थिती काय आता. लोक त्यांना आता सोडणार नाही. मी एकच तुम्हाला क्लिप दाखवतो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची. ती क्लिप तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला ती क्लिप दाखवल्यानंतर तुम्हाला मी ह्या आता शिंदे गटाचं बोलेल मी. आणि ते तोच प्रकार खोपकर ज्यावेळेस बंडखोरी केली होती ठाणे महापालिकेत आनंद दिघे साहेबांनी तो काय प्रकार केला होता त्याला तोडवला होता. त्यावेळेस हे तिथे कोपऱ्यात होते शिंदे साहेब. परंतु ज्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी त्यांना टोपलं नंतर तो मृत्युमुखी पडला. म्हणजे त्याला दंडच झाला. तो गद्दारी करण्याचा त्या ठिकाणी दंड झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा छत्रपतींना त्या ठिकाणी हे मान्य नव्हतं गद्दारी. पण त्या गद्दारांना ते कधी क्षमा करत नव्हतं. आज या गद्दारी केल्यामुळे मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की शिंदेंनी त्या ठिकाणी लक्षात दिलं पाहिजे. ज्यांना तुम्ही मानता, ज्यांना तुम्ही गुरु मानता, त्या आनंद दिघे साहेबांनी याला तोडवलं होतं खोपकरला. मग तुम्ही आज तो एक विषय घेऊन तुम्ही त्यांना मानता, शिवसेना प्रमुखांना मानता, फोटो लावतात. मग त्या शिवसेना प्रमुखांनी जो आदेश दिला तो पाळला का. ज्या दिघे साहेबांनी जो काही आदेश दिला तो पाळला का. नाही पाळला. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी तुम्ही सुद्धा गद्दारी केलेली आहे. दिघे साहेबांशी केली, साहेबांशी मोठे साहेबांशी केली. आणि मग अशा लोकांना काय करायचं. तुम्ही फक्त पैसा पैसा पैसा. मला हे 1 महिन्यापूर्वी एकाने सांगितलं होतं प्लेनमध्ये आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी हे जे संजय राऊत साहेब बोलतो ना ते नाही त्यापेक्षा डबल आहे. हे मला त्यांनी सांगितलं होतं. मी नाव नाही सांगणार त्याचं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी टोकन पण त्यावेळेस ऑलरेडी वाटप झाले होते. एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे मराठवाड्यातलाच. त्याला ही जबाबदारी दिली होती हे 6 लोकांचे पैसे तू पुरवायचे. हे 6 लोकांचे पैसे त्या ठिकाणी तुम्ही देऊन टाका आणि तुम्हाला आम्ही मोठं काम देऊ. म्हणजे तिथल्या इथं त्यांनी सगळं सराव केली आणि त्याच्यात जा तुम्ही असं का. आणि म्हणून त्या माणसाने त्या ठिकाणी यांना पैसे ऑलरेडी बरोबर पोहोचवले आणि मग हे केलं. काय पैसा मोठा आहे, एकनिष्ठता मोठी आहे. तुम्ही एकनिष्ठता असाल तर जनता सुद्धा तुम्हाला डोक्यावर बसेल. पण अशा पद्धतीने पाहिलं तर हे काय बरोबर नाही आहे. आपण इतका संतप्त राग येतो आम्हाला खूप या डोक्याचा. आज आम्ही कष्ट करून त्या ठिकाणी शिवसेना वाढवली. माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी वाढवली. अनेकांनी जेलमध्ये गेले, आम्ही पण जेलमध्ये गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं आणि आज त्याचा परिणाम तुम्ही या ठिकाणी हे करताय बरोबर नाही.
आज संजय राऊत साहेब सुद्धा 103 दिवस त्या ठिकाणी जेलमध्ये गेले होते. आज आम्ही कोणतेही त्या ठिकाणी मी सांगतो आम्ही काही भीत नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत आणि त्यामुळे जो आदेश बाळासाहेबांचा, जो आदेश उद्धव साहेबांचा आला तो आम्ही त्याप्रमाणे त्या ठिकाणी वागणार आहोत. यांना सोडणार नाही. शोधा ना तुम्ही. मी तुम्हाला नंतर एकट्यामध्ये काहीतरी नाव सांगेल, तुम्ही जाऊन तिथं झाड टाका. त्या माणसाला बोला, मी बोला नाव सांगेल ना त्याचं. आता नाही सांगा. 15 कोटी रुपये ऍडव्हान्स दिल्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहे ऍडव्हान्स मध्ये आणि टोटल जे आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आहे. 50 सांगितले. त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि एक मराठवाड्यातला कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरने दिलेले पैसे.